खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळाला नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळाला नाही? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 महात्मा गांधी. महात्मा गांधी यांना भारतरत्न किताब मिळाला नाही. तसेच मित्रांनो, भारतरत्न या पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात हे 2 जानेवारी 1954 साली झालेला आहे. आणि मित्रांनो, भारतरत्न या पुरस्काराचे वितरण हे 26 जानेवारीलाच केला जातो. भारतरत्न हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आतापर्यंत 48 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, JRD रतन टाटा यांना 1992 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यानंतर लता मंगेशकर यांना 2001 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1997 साली भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, आतापर्यंत सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार हे महाराष्ट्रात 8 आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 8 देण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 2 जानेवारी 1954 साली. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 गणेश वासुदेव मावळणकर. भारताचे पहिले लोकसभा सभापती हे गणेश वासुदेव मावळणकर हे होते. पुढील प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 राजस्थान. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताने जागतिक क्षेत्रफळाच्या 2.42% क्षेत्र हे व्यापले आहे. मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळानुसार राज्याचा क्रम सुद्धा लक्षात असू द्या. 1 राजस्थान, 2 मध्य प्रदेश आणि 3 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याचा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक लागतो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 भालचंद्र नेमाडे. हिंदू या कादंबरीचे लेखक हे भालचंद्र नेमाडे हे आहेत. पुढील प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते? आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय. आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय हे चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणकोणती कृषी महाविद्यालय आहेत हे पण लक्षात असू द्या. महात्मा फुले कृषी महाविद्यालय राहुरी येथे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो, महात्मा फुले कृषी महाविद्यालयाची स्थापना हे 1968 साली झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय हे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे आणि जी स्थापना 1969 साली झालेला आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आणि पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय कुठे आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे अकोला. पुढील प्रश्न आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 नारायण लोखंडे. मुंबई कामगार संघाची स्थापना हे नारायण लोखंडे यांनी केली. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनल सबस्क्राईब आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 नंदुरबार. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी आणि महाबळेश्वर हे महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेक वेळा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे असं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 फिमर. फिमर हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण या प्रश्नावर अनेक वेळा
स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यासाठी हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कोयना. कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे. पुढील प्रश्न आहे, कळसुबाई शिखराची उंची किती आहे? कळसुबाई शिखराची उंची किती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 1646 मीटर. कळसुबाई शिखराची उंची हे 1646 मीटर आहे. पुढील प्रश्न आहे, हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 महानदी. महानदीवर हिराकूड हे धरण आहे. तसेच मित्रांनो, हिराकूड हे धरण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले? महाराष्ट्र सरकारने कोणत्या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र सरकारने जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले. पुढील प्रश्न आहे, पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 देविका राणी. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार हे देविका राणी यांना मिळाला. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 3. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रगीत हे मूळ कोणत्या भाषेत रचले आहे? राष्ट्रगीत हे मूळ कोणत्या भाषेत रचले आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 बंगाली. राष्ट्रगीत हे मूळ बंगाली या भाषेमध्ये रचले आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 4 सिंह. भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण 4 सिंह आहेत. पुढील प्रश्न आहे, सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मीरा भाईंदर वसई विरार. सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय हे मीरा भाईंदर वसई विरार आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या ऋषिकेशना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? भारताच्या ऋषिकेशना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 ग्रॅमी पुरस्कार. भारताच्या ऋषिकेशना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न आहे, भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज कोणते आहे? भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 INS ध्रुव. भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज हे INS ध्रुव आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.